मी महाराष्ट्रभर फिरत आहे जय भीम जय महाराष्ट्र गिरवण्यासाठी आणि मी शिरूरमध्ये आलो आहे अमोल कोल्हेंना हरवण्यासाठी। केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांची कोल्हेंवर मिश्किल टिप्पणी पाहूयात। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांची जाहीर सभा रामटेकडी हडपसर येथे पार पडली। ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी व तरुण तडफदार युवक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। प्रचंड गर्दी आणि जोरदार प्रतिसाद या ठिकाणी सभेला लाभला। लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे, पण काय पण बोललं पाहिजे असं नाही। अनेक ठिकाणी काहीतरी चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावरती बऱ्याच चुकीच्या गोष्टी दिल्या जातात। आम्ही बाईच्या तोंडामध्ये काय टाकल्या जातात, यांचा आरक्षणाला विरोध आहे, हे संविधान बदलणार आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे। जर कोणी म्हणत असेल लोकशाही आलेली आहे धोक्यात, जर कोणी म्हणत असेल की या देशाची लोकशाही आलेली आहे धोक्यात, तर त्याला घालून टाकतो मी धोक्यात। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही धोक्यात येऊ शकत नाही। बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं योगदान या संविधानामध्ये आहे। माझा समाज जरी कमी असला तरी सुद्धा जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो, लाठी गोली खाएंगे फिर भी आगे जाएंगे, अशा पद्धतीचे नारा घोषणा दे मी मंत्रिपदापर्यंत पोहोचलेलो आहे। मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी 17 वर्ष आम्ही संघर्ष केलेला आहे। रोज मोर्चे आम्ही काढलेले आहेत। बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला डाग लागता कामा नये। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान या देशामध्ये कोणीच बदलू शकत नाही। जर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदललं तर या जागा त्याला आम्ही टार फाडून टाकण्याची अजिबात राहणार नाही। लड़ने की तो नहीं है बात, लेकिन आढळराव का मंजूर करना है। संविधान कोणी बदलू शकत नाही, पण विनाकारण समाजामध्ये सारखं बोलायचं, सारखं नाही संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहे। कुठला खासदार कोणते नेता बोलला, कुणीतरी एखादा नेता बोलला म्हणजे भाजपची भूमिका नाही। भाजपने जाहीर केलेला आहे की आमचा आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा आहे। या भाजपच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीएच्या सरकारने एससी एसटी ओबीसीच्या आरक्षणाला कधीच विरोध केला नाही। उलट इतर गोष्टींवर समाजामध्ये जागतिकदृष्ट्या मागासलेले आहे, ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे। माझ्या मंत्रालयाचा निर्णय आहे की त्यांना 10% आरक्षण, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, ब्राह्मण असेल, मराठा असेल। सचिन वायसह नंदू बोराडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, हिवरे, पुणे।